सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आज मला माझ्या श्रद्धेची, माझ्या प्रेमाची पोचपावती मिळालेली आहे आणि हा क्षण माझ्यासाठी खूप म्हणजे खूपच अविस्मरणीय आहे. तर मी तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हे आई महालक्ष्मी, अशीच सर्वांवर तुझी कृपा असू दे. हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे वैशाली. सिम्पली वैशाली चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस खूप म्हणजे खूपच सुंदर आहे. खूपच भावनिक आहे. अविस्मरणीय असा आहे. तर चला मी तुमच्यासोबत माझा दिवस शेअर करणार आहे. खरं तर खूप दिवसांपासून ही इच्छा होती आणि आज तो योग आलेला आहे आणि हा क्षण तुमच्यासोबत शेअर करताना मला तितकाच आनंद होत आहे. खरंच आजचा दिवसच तेवढा छान होता. आज मोगऱ्याला पण इतकी सारी फुलं आली होती. तर आज ठरवूनच एवढी फुलं आली असणार असं मला वाटत होतं. ही बघा एवढी सारी फुलं आली होती आणि ही फुलं बघून मला तर काही मोह आवरला नाही. पटापट मस्त याचा गजरा बनवला. हे बघा आणि हा गजरा मी आज नेणार आहे एका खास अशा व्यक्तीसाठी. अबोलीची फुलं घालून गजरा किती सुंदर दिसतोय ना? सकाळी सकाळीच बहिणीचा फोन आला. म्हटली मम्मी आणि आपण दोघी असं आज शॉपिंगला जाऊया. मला तर खूप आनंद झाला होता. कारण मुलांनाही सुट्ट्या होत्या आणि बऱ्याच गोष्टी मला खरंच घ्यायच्या होत्या. तर आज असा बेत आमचा ठरलेला आहे शॉपिंगला जाण्याचा. आजारी असल्यामुळे मम्मी खूप दिवस झाले घराबाहेर पडली नव्हती. तिलाही बाहेर जायची इच्छा होती. म्हटलं चला आज जाऊच या. तर पटापट आवरलं. हे बघा आता बहीण आलेली आहे माझ्या मम्मीला घेऊन. आम्ही तिघीही जवळ-जवळ राहतो म्हणून खूप गोष्टी सोप्या झाल्यात आम्हाला. ही बघा ही माझी बहीण शीतल आणि ही मम्मी. चला तर मग आता शॉपिंगला निघूया. मम्मी असेल ना शॉपिंगला सोबतीला तर काही टेन्शनच नसतं. खूप दिवस झाले मम्मी नव्हती येत सोबत आमच्या. तिला बरंच नव्हतं खूप दिवसापासनं. मम्मी असली की वेगळाच आनंद असतो. पाहिजे ते शॉपिंग करता येतं. चॉईस करायलाही खूप मदत होते मम्मीची आम्हाला. आणि खरंच तिची चॉईस खूप छान आहे. आणि आमच्या शीतल मॅडम असेल तर काही विचारायलाच नको. चला तर मग आता आमचं मिशन शॉपिंग सुरू झालेलं आहे. आमच्या शीतल मॅडम ड्रायव्हिंग करत आहे त्यामुळे काही टेन्शन नाही आम्हाला. कुठेही घेऊन जा तिला. तयारच असते ती. खूप दिवसांनी आम्ही तिघीजणी एकत्र शॉपिंगला बाहेर पडलो होतो. खूप एन्जॉय करायचा आहे आज आम्हाला आणि बऱ्याच काही गोष्टी घ्यायच्या होत्या. तर असा आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे. कधी-कधी ठरवूनही गोष्टी घडत नाही आणि कधीतरी असं होतं, की अनपेक्षितपणे एखादी गोष्ट घडते. तर अशीच ही गोष्ट आज घडलेली आहे. आम्ही स्वामी मूर्ती आर्ट ह्या ठिकाणी आज आलेलो आहोत. तर YouTubeवर तुम्ही पाहिलंच असेल. शीतलताई म्हणून आहेत त्यांचे स्वामी मूर्ती आर्ट आणि स्वामी लाईफ शीतल असं चॅनल आहे. तर तिथे आज आम्ही आलेलो आहोत आणि आल्या-आल्या आम्हाला स्वामींचं आणि महालक्ष्मी आईचं दर्शन झालेलं आहे. तर ताईंच्या स्वामी मूर्ती आर्ट्स या शॉपमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि हे बघा किती सुंदर सुंदर वस्तू आहेत इथे. महालक्ष्मी देवीचे मुखवटे, स्वामींच्या मूर्ती, अगदी विलोभनीय असे स्वामींचे रूप आहे. खूप छान छान मूर्ती आहेत स्वामींच्या, महालक्ष्मी आईच्या आणि बऱ्याच काही वस्तू होत्या. तर सर्वात प्रथम आम्ही ताईंच्या मंदिरातल्या देवीचं आणि स्वामींचं दर्शन घेतलं. हे बघा खूप सुंदर सुंदर वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत त्यांच्याकडे. तर हे आहे अक्षय पात्र आणि शीतलताई ज्या आहेत ह्या स्वामी मूर्ती आर्ट्सच्या ओनर.
त्यांचंही नाव शीतलच आहे. तर त्यांनी हे अक्षय पात्राची पूजा करून ठेवलेली आहे. तर मीही त्याची पूजा केली. महालक्ष्मी आईला हळदी-कुंकू वाहिलं. आणि मी जो घरी गजरा बनवला होता ना, तो खास ह्या महालक्ष्मी आईसाठी आणला होता. तर हे बघा, आईला मी गजरा पण चढवला. आईचं दर्शन घेतलं. खूप इच्छा होती. मी जेव्हा-जेव्हा ताईंचे व्हिडिओ बघायची ना, तर मला असं वाटायचं मी कधी येईल इथे आणि आज तो योग आलेला आहे. तर असं देवीचं दर्शन घेतलं. माझा आनंद तर गगनातच मावत नव्हता. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून दिसतच असेल. खरंच खूप खुश होते मी आज. नंतर मम्मी आणि शीतलने दोघींनीही पूजा करून घेतली. मी आहे ना YouTubeला ह्या शीतलताईंचे व्हिडिओ बघत असते. ते ह्या मंदिरासमोर उभे राहून त्यांची पूजा दाखवतात नेहमी. तुम्हीही बघत जा. खूप छान असतात त्यांचे पूजा आणि ह्या पूजेमध्ये ना नेहमी देवी आहे ना त्यांना फुलाचा आशीर्वाद देत असते. कधी गजरा, कधी कमळ, कधी गुलाब आणि स्वामींचंही तसंच. स्वामीही त्यांना रोज आशीर्वाद देत असतात. मी रोज व्हिडिओत बघायची, पण असं वाटत नव्हतं कधी, की आपल्या बाबतीतही हे घडेल आणि तेही त्यांच्या मंदिरामध्ये. तर मला खूप आनंद झाला होता आज. मी आज देवीला जो गजरा चढवला होता ना, तर देवीने मलाही तसाच आशीर्वाद दिला. नुसतं कुंचन नाही देत. तर आज आम्ही ही कुंचन सेवा घ्यायची होती म्हणून इथे आलो होतो खास. खूप दिवसांपासूनची इच्छा होती ही सेवा सुरू करायची आणि अक्षय तृतीयाच्या निमित्ताने ही सेवा मला सुरू करायची होती आणि आम्ही तिघींनीही आज कुंचन सेवा घेतली आहे. स्वामी मूर्ती आर्ट्सच्या ज्या ओनर आहेत त्यांचंही नाव शीतलच आहे. तर त्या शीतलताईंची भेट काही आज होऊ देवीनी शकली पण नाही. मान्य त्या केलं आज गावी आपल्याला गेलेल्या इथं. होत्या. पण ठीक आहे नेक्स्ट टाईम भेटूयात, असं त्या आम्हाला बोलल्या. तर असं आम्ही देवीचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या शॉपमध्ये जे काही आहे ते बघत होतो. खूप छान-छान वस्तू होत्या. पण आता जेवढं आम्हाला गरज होती आज आम्हाला घेण्याची ते आम्ही घेतलं आहे. तर खूप सुंदर पूजा मांडलेली असते ताईंनी इथे देवीची. हे बघा. इथे अक्षय पात्र त्यांनी भरून ठेवलेलं आहे. पूजा कशी करायची. ओटी भरलेली आहे. ही बघा ही महालक्ष्मी आई किती खुश आहे, किती प्रसन्न आहे आणि हे बघा कसा तिने मला प्रसाद दिलेला आहे. माझा गजरा बघा कसा खाली पडलेला आहे. खूप खुश आहे मी. मला इतका आनंद झाला ना, की माझ्या बाबतीतही असं होईल असं मला वाटलं नव्हतं. असा आज देवीने मनापासून आशीर्वाद दिला आणि खूप छान वाटत होता आजचा दिवस. खरंच खूप अविस्मरणीय होता माझ्यासाठी. खरं तर इथून पाय निघत नव्हता, पण बऱ्याच गोष्टी अजून आम्हाला घ्यायच्या होत्या. बरीच शॉपिंग करायची होती. त्यामुळे मग देवीचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो. खूप दिवसांनी एकत्र बाहेर पडलो होतो, त्यामुळे बऱ्याच गोष्टी आम्हाला तिघींनाही घ्यायच्या होत्या आणि एकमेकींची चॉईस असली की मग बरं पडतं घेण्यासाठी. तर असं देवीचं रूप काय माझ्या नजरेसमोरून हलत नव्हतं. आज भरपूर अशी शॉपिंग केलेली आहे, पण त्याचा व्हिडिओ मी काढला नाहीये. पण नक्की मी पुढच्या व्हिडिओमध्ये मी काय-काय घेतलंय हे तुम्हाला शेअर करणार आहे. तर अशीच साथ असू द्या. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय.